ज्या प्रभागात मी निवडणूक लढवित आहे त्या प्रभागात जवळजवळ 50% पेक्षा जास्त मतं ही काँग्रेसच्या हात चिन्हाला मानणारी आहेत। मग ह्या चिन्हाची मतं ही कोणी पैसे वाटप केला काही केलं तर फुटणार नाहीत, परंतु पैसे वाटप करून ही मतं फुटली असा आभास निर्माण करण्यासाठी या मतदारसंघात पैसे वाटप करण्याचं काम सुरू आहे। त्या भागातील लोकांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत, काँग्रेस पक्षाचा हेतू काय आहे, काँग्रेस पक्षाची उद्दिष्ट काय आहेत। सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मांना एकत्र करून विकासाची गंगा वाढत घेऊन जाण्याची भूमिका आहे। त्या भूमिकेसोबत नेहमी प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 1 या भागातील अल्पसंख्याक मतदार काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि हे काँग्रेसच्या पाठीशी उभे असलेले अल्पसंख्याक फोडण्यासाठी जी काही विकृती आज जे जातीयवादी पक्ष त्या ठिकाणी काम करतायत। आता उभाटा म्हणतोय आम्हाला यांची मतं पाडणार, पण उभाटाने युती कोणाशी केली? राज ठाकरेंशी। ज्या राज ठाकरेंनी कोणकोणते प्रकार केले, काय काय आरोप केले हे त्या भागातल्या अल्पसंख्याक मतदारांना निश्चित माहिती आहे आणि उभाटा यांच्याशी युती करतोय, आघाडी करतोय, म्हणूनच काँग्रेस पक्षाने ही आघाडी तोडली। आणि एवढं सगळं असताना सुद्धा आज माझ्या प्रभागात 4 नंबर प्रभागात 60% मतदार हे काँग्रेसचे असताना तिथे माझा पराभव करणं त्यांना शक्य नसल्यामुळे नवीन नवीन प्रोपगंड करून या ठिकाणचं काम सुरू आहे। मी त्या भागातील लोकांना आपल्याद्वारे विनंती करतो, तुमच्या भागातली जी विकास पायाभूत सुविधा आहेत त्या तर सोडल्या जातीलच, पण त्या ठिकाणी वाढीव पाणीपट्टी, वाढीव घरपट्टी, बेकायदा लादण्यात आलेली कचरापट्टी याच्यावर निर्बंध घातले जातील। कचरापट्टी 100% माफ, पाणीपट्टी घरपट्टी 50% माफ। आणि विजेच्या संदर्भात आज जो वीज दरवाढ झाला त्याचा फटका माझ्या प्रभागातील गोरगरीब नागरिकांना, गोरगरीब जनतेला होतोय, म्हणून घर तेथे सोलर असा ऊर्जा प्रकल्प प्रत्येक घरावर जो श्रीमंत लोकांच्या घरावर दिसतोय तो सामान्य माणसांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे असं धोरण नगरपालिकेच्या माध्यमातून राबवून 100% अनुदानाखाली प्रत्येक घराला सोलर पुरवण्याचं काम मी नगरसेवक झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आणि त्यामुळे वीज मुक्त प्रभाग हा एक आदर्श महाराष्ट्रासमोर आपल्याला ठेवायचा आहे। आज काँग्रेस पक्षाची निशाणी हात आहे मित्रांनो। हात आता जवळजवळ मधल्या कालावधीत हात चिन्ह नसल्यामुळे आमच्या प्रभागातील लोकांसमोर हात आला, मग ते हाताशिवाय मत कुठे बाजूला जात नाही याची जाणीव हे जे काही जातीयवादी पक्ष, धार्मिकतेच्या नावाखाली चाललेले पक्ष त्यांना जाणीव आहे। आणि धर्माच्या नावाखाली राजकारण चालत नाही। धर्म हा विषय आणि राजकारण हा विषय हे दोन वेगवेगळे विषय आहेत, ते एकत्र करण्यात केल्यामुळे आज द्वेषाचं राजकारण आज समाजामध्ये पसरलेलं आहे। म्हणून त्या भागातल्या पाण्याचा प्रश्न असो, रस्त्यांचा प्रश्न असो, विकासाचा प्रश्न असो, तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये सहकारी तत्वावर बँक उभी करून या बँकेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून, बँकेच्या माध्यमातून कर्जरोखे निर्माण करून अनेक लोकांना रोजगार मिळवून देण्याचा मानस हा या प्रभाग 4च्या उमेदवार म्हणून माझा आहे। माझ्यासोबत असलेल्या निशाद शेख या महिला प्रभागातून नगरसेवक आज या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। नगराध्यक्ष म्हणून साक्षी वंजारी निवडणूक लढवत आहेत। त्या माझ्या सहकारी माझ्यासोबत काम करतायत आणि काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं आम्ही आज त्या प्रभागात घराघरापर्यंत पोहोचवत आहोत। उभाटाने तर आमची मते म्हणून सांगतायत, अरे तुम्ही राज ठाकरेंशी आघाडी केली आणि राज ठाकरेंची आघाडी करून तुम्ही मतं मागणार। त्या भागातल्या लोकांना राज ठाकरेंनी तुमच्याबद्दल काय केलंय हे सांगायची गरज नाही। मतदार हा सुज्ञ आहे आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे मला माहित आहे प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेस पक्षाच्या 4ही सीट आज निवडून येणार आहेत। त्याशिवाय सावंतवाडीतल्या इतर प्रभागातही लोकांना कळलंय
की काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवल्यामुळे सावंतवाडी शहरात काय निर्माण झालंय, कशा प्रकारे आज द्वेषाचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवून काँग्रेस सारख्या धर्मनिरपेक्षाला, जो सगळ्या धर्माला सगळ्यांना एकत्र होऊन जाणारा हा एकमेव पक्ष आहे, आणि त्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन आज पालिकेवर सत्ता काँग्रेसची बसेल, तिरंगा काँग्रेसचा फडकेल अशी मला खात्री आहे. आणि या अनुषंगाने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, सावंतवाडीमध्ये वाढलेली घरपट्टी, वाढलेली पाणीपट्टी, अन्यायकारक कचरापट्टी यावर धोरणात्मक निर्णय घेऊन घर तेथे सोलर असं धोरण राबवून महाराष्ट्रातलं एक आदर्श शहर, ज्याला विजेशिवाय ऊर्जा प्रकल्पावर चालणारं एक शहर आणि विजेच्या महागड्या विजेपासून मुक्त करण्याचा जो काँग्रेसचं धोरण आहे ते राबवण्यासाठी, शहरातले अनेक प्रश्न जे पर्यटनाचे प्रश्न आहेत ते राबवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा काँग्रेस पक्षाला मिळावा. पर्यटनाच्या माध्यमातून आंबोलीकडे येणारा पर्यटक आज सावंतवाडी कसा वळवला जाईल याबाबतचं सुद्धा धोरण हे काँग्रेस पक्षाचं आहे. यांनी जे आता 500-700 कोटी खर्च करून प्रकल्प आणले ते सगळे बंद पडले. मोती तलावातील कारंजा ही संगीत खुर्चीसारखा झाला आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक समस्या आहेत, हॉस्पिटलवर यांचं लक्ष नाही. सापाने दोष केला तरी सुद्धा लोकांना बांबोला घेऊन जावं लागतंय. साध्या साध्या किरकोळ उपचार करण्यासाठी लोकांना ओरसला पडावं लागतंय. ही शोकांतिका सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची असताना इथले आमदार, इथले खासदार, इथले मंत्री, इथले पालकमंत्री काय करतायत? मतं मागण्यासाठी तुमच्याकडे धावा येत आहेत, पण आपल्या जिल्ह्यातल्या आरोग्याच्या प्रश्नावर यांना वेळ नाही. यांच्याकडे तुम्हाला दिवसाला 5 रुपये प्रमाणे 5 वर्षाला 10,000. मित्र विचार करा, तुमचं गणित असेल कॉम्प्युटरला हिशोब करून बघा, 5.5 रुपये दिवसाला पडतात, म्हणजे 5 वर्षाला 10,000 झाले. ते 10,000 रुपये वाटायला यांच्याकडे पैसे आहेत, पण याच्यात त्या मूलभूत प्रश्न आहेत, पायाभूत प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, त्यासाठी मात्र यांच्याकडे पैसा नाही. सोन्याचा दर 1.25 लाखाच्या वर गेला. तेलाच्या पाकिटमध्ये 40 ग्राम तेल कमी केलं गेलं. नारळ 50 रुपये झाला. जीवनावश्यक वस्तू महागल्या. या महागाईवर कंट्रोल करता येत नाही, पण मात्र मताला 10,000 रुपये म्हणजे दिवसाला 5-5.5 रुपयाची भीक घालून मतदारांना भुलवण्याचा प्रकार जो सुरू आहे त्यापासून सावध राहा. ज्यावेळी ते तुम्हाला 10,000 रुपये देणार त्यावेळी तुमच्याकडनं 50,000 वसूल करणार, याचा विचार करा. तुमच्या या 10,000मुळे तुमच्या जमिनी जागा हे तुम्हाला फसवून घेणार. 100 रुपयाचा बॉन्ड 500 रुपये झाला. जमिनीची फसवणूक, प्रॉपर्टीच्या फसवणूक, अनेक कोर्टात केस सुरू आहेत. विचार करा. मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, काँग्रेस पक्षाला मत द्या. काँग्रेसची ध्येय ओळखा. सर्वसामान्यांचा पक्ष, गोरगरिबांचा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त नगरसेवकांना तुम्ही विजयी करा, एवढं आवाहन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.